गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू मसले कोचिंग क्लासेस. आज आपण इंटिग्रेशनचे जो आपला लास्ट लेक्चरमध्ये इंटिग्रेशन बाय पार्ट झाला त्याच्यावरचा एक फॉर्म्युला म्हणजे बाय बेसिक त्याचं डेरिव्हेशन त्याच्यावरूनच आहे. त्यावरचा फॉर्म्युला आहे एक ज्याच्यावर प्रॉब्लेम पण झाला आपला काल की बाहेर ई रेश टू पॉवर एक्स आणि आतमध्ये एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स जर असेल तर त्याचं इंटिग्रेशन ई रेश टू पॉवर एक्स एफ ऑफ एक्स प्लस सी असते. तर याच्यावरचे जे प्रॉब्लेम्स आतापर्यंत पेपरला आलेले आहे व्हेरियस एक्झाम्समध्ये ते आलेले प्रॉब्लेम्स आपण आता सॉल्व करू. त्याच्यानंतर एक लास्ट टॉपिक राहणार आपला इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. तर आता फर्स्ट प्रॉब्लेम जे आहे ते 129चं जे तुम्हाला शीट दिली आहे त्यातला. बरं, पहिले फॉर्म्युला कसा आहे. फॉर्म्युला काय म्हणते, इंटिग्रेशनमध्ये जर बाहेर ई रेश टू पॉवर एक्स असेल आणि ब्रॅकेटमध्ये त्याच्यासमोर एखादं फंक्शन आहे आणि त्याच्या बाजूला त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. तर इंटिग्रेशन आहे ते ई रेश टू पॉवर एक्स इंटू एफ ऑफ एक्स, ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे तेवाला फंक्शन इंटू ई रेश टू पॉवर एक्स. आणि हे आठवण ठेवायचं की ते एक्स म्हणजे एक्सच पाहिजे. एक्सच्या ठिकाणी दुसरं कोणतं 2x 3x वगैरे आला तर त्याला सबस्टिट्यूट करून सॉल्व करायला लागेल किंवा त्याचा एक वेगळा फॉर्म्युला बनवता येते. पण भरपूर सारे फॉर्म्युले पाठ केल्यापेक्षा हाच एक फॉर्म्युला पाठ करा. तसा इथे एम वाला फॉर्म्युला आहे, मग इथे एम असेल तर इथे एम लागेल. त्याच्यापेक्षा हा पाठ करा. जर इथे एक सोडून काही दुसरा आला त्याला सबस्टिट्यूट करा. टीमध्ये प्रॉब्लेम येणार, पण फॉर्म्युला असाच वापरून त्याचा आपण आन्सर फाइंड करू शकतो. आता जे 129 नंबरचा प्रॉब्लेम आहे ते आहे ई रेश टू पॉवर एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस एक्स लॉग एक्स अपॉन एक्स. तो डिनॉमिनेटर मधला जो एक्स आहे तो सेपरेट जर आपण केला तर इकडे इन अपॉन मध्ये एक्स मीन्स 1 बाय एक्स. एक्स लॉग एक्स अपॉन एक्स जर केला तर एक्स एक्स कॅन्सल उरला काय लॉग एक्स डी एक्स. फॉर्म्युल्यामध्ये बसते की बाहेर ई रेश टू पॉवर एक्स एखाद्या फंक्शनचा त्याच्या बाजूला जर डेरिव्हेटिव्ह असेल, एखाद्या फंक्शनचा त्याच्या बाजूला जर डेरिव्हेटिव्ह असेल आणि बाहेर जर ई रेश टू पॉवर एक्स असेल तर आन्सर ई रेश टू पॉवर एक्स आणि ज्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे 1 बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह लॉग एक्स नाही, लॉग एक्सचा 1 बाय एक्स आहे. देअरफॉर आन्सर इन ई रेश टू पॉवर एक्स इंटू लॉग एक्स. हे झालं 129 नंबरचं. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 130. तर हा फॉर्म्युला आहे सोपा, याच्यावरचे प्रॉब्लेम पण सोपे. फक्त एवढा इंटिग्रेशन सॉल्व करताना याच्यात आठवला पाहिजे की असं काहीतरी असते. तर ते त्याच्यासाठी आठवण द्यायचा. बाहेर जर ई रेश टू पॉवर एक्स आला आणि ब्रॅकेट आला तर ट्राय करा असं फॉर्म्युल्यात बसून पाहायचा. खूप सारे प्रॉब्लेम ह्या फॉर्म्युल्यात बसतात, पण काही असे आहे जे असे दिसते पण नाही बसत. त्याला आपण बाय युजिंग सबस्टिट्यूशन किंवा बाय पार्ट्सला सॉल्व करू. आता असं आहे की प्रॉब्लेम नंबर 130 मध्ये ई रेश टू पॉवर एक्स इंटू साइन एक्स इन ब्रॅकेट साइन एक्स प्लस 2 कॉस एक्स डी एक्स. ई रेश टू पॉवर एक्स मल्टीप्लाय साइन इंटू साइन साइन स्क्वेअर एक्स प्लस 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. पुन्हा तोच फॉर्म्युला आणि अतिशय सोपा प्रॉब्लेम की बाहेर ई रेश टू पॉवर एक्स आणि साइन स्क्वेअरचा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर 2 साइन एक्स इंटू साइनचा कॉस एक्स मीन्स साइन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे. साइन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 साइन एक्स कॉस एक्स आहे. जर एखाद्या फंक्शनचा त्याच्या बाजूला डेरिव्हेटिव्ह असेल आणि ई रेश टू पॉवर एक्स असेल तर आन्सर इन ई रेश टू पॉवर एक्स इंटू साइन स्क्वेअर एक्स. तर हे झालं प्रॉब्लेम नंबर 130. तर आता प्रॉब्लेम नंबर आपला 131 नंबरचा. ई रेश टू पॉवर एक्स इन ब्रॅकेट 2 प्लस साइन 2x अपॉन 1 प्लस कॉस 2x. आता याला आपण काय करू, सेपरेट करू. ई रेश टू पॉवर एक्स हा जो ब्रॅकेट आहे याला सॉल्व करू की ए प्लस बी बाय सी, ए बाय सी अपॉन बी बाय सी. आता 2 अपॉन 1 प्लस कॉस 2x प्लस साइन 2x अपॉन 1 प्लस कॉस 2x. आपल्याकडे ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले शिकवले तेव्हा एक फॉर्म्युला होता की 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. देअरफॉर दिस विल बिकम 1 प्लस कॉस थिटा 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 2x बाय 2 मीन्स x. सिमिलरली साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा बाय युजिंग ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युलेज. 1 प्लस कॉस थिटा 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 2x बाय 2 मीन्स काय तर x dx. 2 to कॅन्सल तर ई रेश टू पॉवर एक्स 1 अपॉन कॉस स्क्वेअर सेक स्क्वेअर. 2 to कॅन्सल, एक कॉस कॅन्सल, साइन बाय कॉस इज tan x. आता
बाहेर e रेस्ट टू पावर x tan चा डेरिव्हेटिव्ह sec square x, therefore answer in e रेस्ट टू पावर x into tan x. हे झालं प्रॉब्लेम नंबर 130. आणि हे पूर्ण प्रॉब्लेम पेपर्सला आलेले आहे. तर ही प्रॉब्लेम सॉल्व केल्यानंतर पेपरच्या दिवशी आठवले पाहिजे. यासाठी तुम्हाला जे वाटते ते करा, पण आठवले पाहिजे की असं जर बाहेर ई रेस्ट टू पॉवर एक्स आणि ब्रॅकेट असेल तर अशा टाईपचा काही फॉर्म्युला असते, वेळेवर सुचला पाहिजे. कारण अशा टाईपचे प्रॉब्लेम सोपे येतात पण येतात पण. आता प्रॉब्लेम नंबर 132. ई रेस्ट टू पॉवर एक्स एक्स प्लस 3 अपॉन एक्स प्लस 4 चा स्क्वेअर dx. ई रेस्ट टू पॉवर एक्स. आता त्या इंटिग्रेशनचे असे फॉर्म्युले असते, असे प्रॉब्लेम जेव्हा आपण सॉल्व करतो की एक्स अपॉन एक्स प्लस 3 किंवा एक्स प्लस 3 अपॉन एक्स याच्या उलट असे जे प्रॉब्लेम आपण सॉल्व करतो, तर वरतं 2 म्हणजे ए प्लस बी अपॉन सी त्याला डायरेक्ट सेपरेट लावून म्हणजे एक्स बाय एक्स प्लस 3 बाय एक्स सेपरेट इंटिग्रेशन लागते. हे आपण रेग्युलरमध्ये शिकला. सेपरेट इंटिग्रेशन लावून त्याचं इंटिग्रेशन निघून जातं. पण वरतं जर एक आहे खाली दोघं आहेत, हा एक्स बाय एक्स प्लस एक्स बाय 3 असं करता येत नाही. तर आपण इंटिग्रेशनमध्ये शिकलो आहे बेसिक जेव्हा आपण शिकलो होतो स्टेट बोर्डचा, की जर इंटिग्रेशनमध्ये न्यूमरेटर डिनॉमिनेटरमध्ये व्हेरिएबलचे पॉवर सेम असेल तर जसा डिनॉमिनेटर आहे तसा आपण न्यूमरेटर करतो. जर डिनॉमिनेटर एक्स प्लस 3 आहे तर न्यूमरेटरला सुद्धा आपण एक्स प्लस 3 आणि बॅलन्स करायसाठी -3 असं करतो. तर इकडे तसंच करू आपण आता की वर एक्स प्लस 3 आहे खाली एक्स प्लस 4 आहे, तर मी वरचा जो 3 आहे त्याला 4 करतो आणि बॅलन्स करायसाठी -1 करावं लागेल, कारण 4 - 1 काय तर 3 अपॉन एक्स प्लस 4 चा होल स्क्वेअर dx. इंटिग्रेशन ऑफ ई रेस्ट टू पॉवर एक्स सेपरेट लावा. एक्स प्लस 4 अपॉन एक्स प्लस 4 चा होल स्क्वेअर -1 अपॉन एक्स प्लस 4 चा होल स्क्वेअर. नाव एक एक्स प्लस 4 कटला तर आन्सर काय येईल? ई रेस्ट टू पॉवर एक्स ब्रॅकेटमध्ये 1 अपॉन एक्स प्लस 4 -1 अपॉन एक्स प्लस 4 चा स्क्वेअर. बाहेर ई रेस्ट टू पॉवर एक्स आहे. एखादं फंक्शन त्याच्या बाजूला जर त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल 1 बाय चा डेरिव्हेटिव्ह -1 बाय त्याचा स्क्वेअर. एखाद्या फंक्शनचा जर त्याच्या बाजूला त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल त्याचा आन्सर ई रेस्ट टू पॉवर एक्स इंटू 1 अपॉन एक्स प्लस 4 प्लस सी. हे झालं प्रॉब्लेम नंबर 132. ठीक आहे. तर सिमिलरली 133 नंबरचं प्रॉब्लेम. 133 मध्ये ई रेस्ट टू पॉवर एक्स असेल, जो की आता इथं नाही लिहिला आहे. तर 133 आपण लास्टमध्ये ते प्रॉब्लेम चेक करून पुन्हा सॉल्व करू. तर 132 झालं. आता 134 नंबरचं. 134 नंबरचा प्रॉब्लेम आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स ई रेस्ट टू पॉवर एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. पुन्हा तसंच की हा ई रेस्ट टू पॉवर एक्स बाहेर काढला, खाली एक्स प्लस 1 आहे, वरतं फक्त एक्स आहे. तर एक्सला +1 केला बॅलन्स करायसाठी -1 अपॉन 1 प्लस एक्स मीन्स एक्स प्लस 1 चाच स्क्वेअर. हा 1 प्लस एक्स चा स्क्वेअर मीन्स एक्स प्लस 1 चा स्क्वेअर. ई रेस्ट टू पॉवर एक्स आहे ब्रॅकेट सेपरेट लावा. एक्स प्लस 1 अपॉन एक्स प्लस 1 चा स्क्वेअर 1 अपॉन एक्स प्लस 1 -1 अपॉन एक्स प्लस 1 चा होल स्क्वेअर. पुन्हा तेच की त्या फंक्शनचा त्याच्या बाजूला डेरिव्हेटिव्ह 1 बायचा डेरिव्हेटिव्ह -1 बाय तो स्क्वेअर. आन्सर ई रेस्ट टू पॉवर एक्स इंटू 1 अपॉन एक्स प्लस 1 प्लस सी. हे झालं प्रॉब्लेम नंबर 134. नाव प्रॉब्लेम नंबर 135. 135 तर प्रॉब्लेम नंबर 131 सारखा आहे. डायरेक्ट सॉल्व करू. ई रेस्ट टू पॉवर एक्स आहे. हा 1 प्लस कॉस थीटा. काय फॉर्म्युला आपल्याकडे? 1 प्लस कॉस थीटा. तसं म्हटलं होतं की 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2. 1 प्लस कॉस थीटा इज 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2. बघाशी 2x होता तो 2x बाय 2x आला. इथे x आहे तर x बाय 2 इंटू x. इंटिग्रेशन ऑफ ई रेस्ट टू पॉवर एक्स. नाव हा सेपरेट लावा दोघाले. 1 अपॉन 2 आणि 1 बाय कॉस स्क्वेअर सेक्स स्क्वेअर एक्स बाय 2. हा जो 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 आहे तो 1 ला डिवाइड केला प्लस इकडे लागेल साइन थीटाचा आपल्याकडे पुन्हा फॉर्म्युला की 2 sin थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2 अपॉन 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2.
नाऊ इकडे ई रेस्ट टू पॉवर एक्स 1/2 सेक्स स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस 2 2 कॅन्सल, एक कॉस कॉस कॅन्सल, साइन बाय कॉस इज टॅन एक्स बाय 2 dx. जर पुन्हा तोच फॉर्म्युला जर एखाद्या फंक्शनचा त्याच्या बाजूला डेरिव्हेटिव्ह असेल तर टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर आणि एक्स बाय डेरिव्हेटिव्हचा एक्स बाय 2चा डेरिव्हेटिव्ह 1/2 म्हणजे टॅन एक्स बाय 2चा 1/2 सेक्स स्क्वेअर एक्स बाय 2 आहे. देअरफॉर आन्सर विल बी ई रेस्ट टू पॉवर एक्स टॅन एक्स बाय 2. हे झालं फायनल आन्सर कोणाचा 135 नंबरचं प्रॉब्लेम. त्यानंतर 136 2010 MST CET मध्ये आलेला प्रॉब्लेम की ई रेस्ट टू पॉवर एक्स. हा ब्रॅकेट सॉल्व करू आपण. याच्यातून टॅन इनवर्स एक्स कॉमन निघते तर एक्स टॅन इनवर्स एक्स जर कॉमन काढला फर्स्ट आणि सेकंड टर्ममधनं, ह्या ब्रॅकेटमधली फर्स्ट आणि सेकंड टर्ममधनं टॅन इनवर्स एक्स जर कॉमन काढला तर उरला का एक्स स्क्वेअर प्लस 1. हे झाली फर्स्ट आणि सेकंड टर्म प्लस 1 ॲज इट इज आहे थर्ड टर्म अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 ॲज इट इज. नाव a plus b by c, a by c plus b by c. Therefore integration will become e raised to power x. x square plus 1 आले लागन तर इकडे कॅन्सल, इकडे उरला फक्त tan inverse x प्लस इकडे उरला 1 upon x square plus 1 dx. Now therefore by using formula tan inverse x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 1 plus x square आहे आणि बाहेर e raised to power x. आन्सर इन e raised to power x into tan inverse x. हा झाला 136 नंबरचा प्रॉब्लेम. हे खूप सोपे सोपे प्रॉब्लेम्स आहे, पेपरला आलेले आहे सर्वेचे सर्वे आणि एकाच फॉर्म्युल्यावर फक्त वेळेवर आठवला पाहिजे की असा कितीतरी फॉर्म्युला असते आणि त्यावर हे प्रॉब्लेम आहे. त्यानंतर 37 जसं की आपण म्हटलं हा फॉर्म्युला एक्स मीन्स एक्सच पाहिजे. जर एक्स नसेल तर त्याला 2x 3x काही दुसरं असेल त्याला पुट करा टी, मग टी चालेल तर डी टी चालेल आणि त्याच्या बाजूला त्याचा डेरिव्हेटिव्ह असलं पाहिजे कोणतंही फंक्शन असेल. एक्स मध्ये असेल तर फंक्शन ऑफ एक्स राहील, जर टी मध्ये असेल तर फंक्शन ऑफ टी राहील, त्याच्या बाजूला त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल. आता इथे कसं आहे, इथे आहे टॅन एक्स. आपण काय करू, आपल्याला टॅन एक्स नाही फक्त एक्स पाहिजे. आता एक्स तर नाही आहे, आपण टॅन एक्सला काय करतो पुट करतो. आता सबस्टिट्यूशनमध्ये आपण एंट्रन्समध्ये शिकवला की सबस्टिट्यूशन यूज करताना एंट्रन्समध्ये ते पुट वगैरे लिहित बसायचं. ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला टी म्हणा आणि जो डेरिव्हेटिव्ह आहे तो डायरेक्ट गायब करा. जसं की इथे आता टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर आहे, हिच्यातून सेक्स स्क्वेअर कॉमन काढता येते. मीन्स काय होईल 137 नंबरचा प्रॉब्लेम ई रेस्ट टू पॉवर टॅन एक्स आहे. सेक्स स्क्वेअर जर कॉमन काढला तर 1 प्लस सेक एक्स इंटू साइन एक्स, कॉमन काढला का सेक्स स्क्वेअर. ओके, काय केलं आपण इकडे ई रेस्ट टू पॉवर टॅन एक्स आहे, त्याच्यातून सेक्स स्क्वेअर काढला कॉमन. सेक्स स्क्वेअर जर कॉमन काढला तर 1 प्लस सेक एक्स इंटू साइन एक्स डी एक्स. आता टॅनचा डेरिव्हेटिव्ह जर सेक्स स्क्वेअर आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन काय आहे सेक्स स्क्वेअर, तर टॅन एक्सला टी पुट करा, मग त्याचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर डी एक्स गायब होऊन जाईल. ओके, तर आपण बाय एंट्रन्सच्या मेथडनुसार ते सबस्टिट्यूशन वगैरे ते लिहित नाही. ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला टी म्हणतो, जो डेरिव्हेटिव्ह आहे तो गायब करतो. डेरिव्हेटिव्ह टॅन एक्स आहे तर त्याला टी म्हणू, सेक्स स्क्वेअर एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे तर तो गायब करू. सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स डायरेक्ट डी टी होणार, इथं टी होणार. फक्त आता क्वेश्चन असा आहे की जर आपलं प्रॉब्लेम एक्स मध्ये होतं तर पूर्ण व्हेरिएबल एक्स मध्ये होते. आता जर आपण एक वेळ चालेल टी मध्ये कन्वर्ट करू तर सर्वच टी मध्ये, म्हणजे टॅन एक्सला टी म्हटलं आपण तर प्रॉब्लेम काय होईल ई रेस्ट टू पॉवर टी. सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स तर डी टी, पण इथं 1 प्लस सेक मीन्स 1 बाय कॉस साइन बाय कॉस टॅन. आता हा टॅन एक्स आहे, हा काय आहे टॅन एक्स. तर इथं जो टॅन एक्स येईल त्याची व्हॅल्यू आपण काय म्हटलं तर टी, तर इथं काय येणार 1 प्लस टी डी टी. हे समजलं की नाही. सेक मीन्स 1 बाय कॉस, 1 बाय कॉस इंटू साइन मीन्स साइन बाय कॉस. साइन बाय कॉस इज टॅन आणि टॅन एक्सची व्हॅल्यू काय ते टी आणि सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स तर डी टी झालाच. मीन्स काय झालं, बाहेर ई रेस्ट टू पॉवर टी आला आणि टी प्लस 1 आला. डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू टी इज 1. टीच्या बाजूला त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजे आन्सर इन ई रेस्ट टू पॉवर टी इंटू टी. वापस देऊन द्या, टी होता टॅन तर ई रेस्ट टू पॉवर टॅन एक्स इंटू टॅन एक्स. हे झालं प्रॉब्लेम नंबर 137. सिमिलरली प्रॉब्लेम नंबर 139 की जर ई रेस्ट टू पॉवर एक्स असेल तरच आपल्याला इथं फॉर्म्युला लावता येते. नाही एक्स तर आपल्याला टी चालेल, पण त्या जर एक्सचा 2x 3x असेल तर सबस्टिट्यूट करा. पुन्हा टॅन इनवर्स एक्स आहे, टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर येते.
टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय ते 1/1 प्लस एक्स काय. आपण सबस्टिट्यूट करत नाही, ते पुट वगैरे लिहित नाही बसायचं. एवढं माहिती आपल्याला. आता ज्याचा डेरिव्हेटिव्ह आपण त्याला टी म्हणणार आहे. टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे, पण टॅन इनवर्स एक्सला टी मध्ये कन्वर्ट करू. आणि जो डेरिव्हेटिव्ह आहे, डेरिव्हेटिव्ह कोण आहे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, तर तो काय होऊन जाईल तर डी टी. पुन्हा तेच की प्रॉब्लेम पहिले एक्स मध्ये होता, आता जर टी पुट केला तर पुन्हा टी मध्ये प्रॉब्लेम कन्वर्ट होईल. तर प्रॉब्लेम काय ई रेस्ट टू पॉवर टी. टॅन इनवर्स एक्स झाला टी 1/1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स डी टी. आता एक्स चालणार नाही तर एक्सला काय करा, एक्सची व्हॅल्यू काय टॅन टी, तर पुट करा 1 प्लस टॅन टी प्लस टॅन स्क्वेअर टी. आणि तो 1/1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्सचा काय झाला डी टी. हे दुःख. आता पहा 1 प्लस टॅन स्क्वेअर आपल्याकडे फॉर्म्युला आहे. पहा सेकंड टर्म ॲज इट इज टॅन टी. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज सेक्स स्क्वेअर थिटा म्हणजे सेक्स स्क्वेअर टी डी टी. आणि इकडे ई रेस्ट टू पॉवर टी आहे. जर एखाद्या फंक्शनचा त्याच्या बाजूला त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल, त्यांचा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर, तर ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे तो इंटू ई म्हणजे ई रेस्ट टू पॉवर टी टॅन टी. वापस देऊ. हा टॅन इनवर्स तिकडे गेला, टॅन टी म्हणजे एक्स झाला, म्हणजे ई रेस्ट टू पॉवर टी मीन्स टॅन इनवर्स एक्स आणि टॅन टी मीन्स का तर फक्त एक्स. तर हे झालं प्रॉब्लेम नंबर 139. ते प्रॉब्लेम्स होते ह्या टाईपवरचे. आणखी प्रॉब्लेम्स तुमच्याकडे जे शीट दिलेली आहे त्याच्यात आहे, सॉल्व करा त्यातले की. आता 133 नंबरचा प्रॉब्लेम, ज्यामध्ये ते ई रेस्ट टू पॉवर एक्स लिहायचा राहिला होता, तो ई रेस्ट टू पॉवर एक्स आहे. आणि असं प्रॉब्लेम आहे ते ई रेस्ट टू पॉवर एक्स एक्स प्लस 2 स्क्वेअर अपॉन एक्स प्लस 4. हे सुद्धा पेपरला आलेले प्रॉब्लेम. तर आता पाहायला आपण पहिले सॉल्व करू. सेपरेट सेपरेट स्क्वेअर लावला. ए बाय बी होल स्क्वेअर मीन्स ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर. फॉर्म्युला लागला तर ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर अपॉन एक्स प्लस 4चा का तर होल स्क्वेअर. नाव अरेंज इट. हे जे फर्स्ट आणि सेकंड टर्म आहे याच्यामधनं जर आपण एक्स कॉमन काढला तर एक्स प्लस 4 होणार, प्लस 4 ॲज इट इज. आणि डिनॉमिनेटर सेपरेट लावा. फर्स्ट टर्मलाही लावला आणि सेकंडलाही लावला. इकडे एक्स प्लस 4चा होल स्क्वेअर आहे तर एक एक्स प्लस 4 कॅन्सल होईल. तर इकडे ई रेस्ट टू पॉवर एक्स एक्स अपॉन एक्स प्लस 4 प्लस 4 अपॉन एक्स प्लस 4चा होल स्क्वेअर डी एक्स. आता तुम्ही जर याचा डेरिव्हेटिव्ह काढायला क्वेश्चन टूल लावा की डिनॉमिनेटर डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे तो सॉल्व करा. याला क्वेश्चन टूल जर लावला आपण की एक्स अपॉन एक्स प्लस 4चा जर डेरिव्हेटिव्ह काढतो म्हटलं तर क्वेश्चन टूलनुसार डिनॉमिनेटर डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर, न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह काय आहे ना 1 मायनस न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन एक्स प्लस 4चा स्क्वेअर. एक्स एक्स कॅन्सल मीन्स 4 अपॉन एक्स प्लस 4चा होल स्क्वेअर. म्हणजे याच्या बाजूला याचा डेरिव्हेटिव्ह आहे, बाहेर ई रेस्ट टू पॉवर एक्स आहे. आन्सर इन ई रेस्ट टू पॉवर एक्स एक्स अपॉन एक्स प्लस 4. काय ना फायनल आन्सर ई रेस्ट टू पॉवर एक्स into x upon x plus 4 plus c will be the final